हाय डिअर फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत राष्ट्रीय रोजगार हमी योजना, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात नरेगा. नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट आहे. हा कायदा संमत कधी करण्यात आला तर 7 सप्टेंबर 2005ला. ही तारीख खूप इम्पॉर्टंट आहे. 7 सप्टेंबर 2005ला संमत करण्यात आलेला आहे. सुरुवात कधी झाली तर 2 फेब्रुवारी 2006ला. खूप इम्पॉर्टंट, 2 फेब्रुवारी 2006ला बांदलापल्ले आंध्र प्रदेशमधून सुरुवात करण्यात आलेली आहे. ही दोन योजनांचे एकत्रीकरण करून तयार झालेली आहे. कोणकोणती योजना तर पहिली योजना आहे SGRY म्हणजे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, आणि सेकंड आहे NFFWP म्हणजे नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम. या दोन योजनांचे एकत्रीकरण करून नरेगा योजना तयार झालेली आहे. महात्मा गांधींचे नाव कधी देण्यात आलं तर 2 ऑक्टोबर 2009ला महात्मा गांधींचं नाव देण्यात आलं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. 2 ऑक्टोबर 2009ला महात्मा गांधींचं नाव, नंतर MG नरेगा असे नाव महात्मा गांधी नरेगा योजना अशी झालेली आहे. संपूर्ण देशात 2008 पासून लागू झाली आणि 644 जिल्ह्यामध्ये, संपूर्ण देशात 644 जिल्ह्यामध्ये लागू. तर ह्या योजनेच्या वैशिष्ट्ये काय आहेत तर प्रत्येक ग्रामीण कुटुंबातील अकुशल काम करू इच्छिणाऱ्या प्रौढ सदस्यास वर्षभरातून किमान 100 दिवस रोजगार हमी. खूप इम्पॉर्टंट. किती दिवस तर 100 दिवस रोजगार मिळेल अशी या योजनेमध्ये हमी दिलेली आहे. सेकंड आहे पंचायत राजला बळकटी देणे. थर्ड आहे स्त्रिया, SC ST व इतरांना सबल करणे असे आणि कामगार असे 3 वैशिष्ट्ये आहेत. खूप इम्पॉर्टंट आहेत. नंतर कामगाराचे अधिकार व सवलती काय आहेत तर नोंदणीनंतर 15 दिवसाच्या आत 5 किलोमीटरच्या आत काम देणे. नोंदणी जर केली तर त्याच्यानंतर 15 दिवसाच्या आतच आणि 5 किलोमीटरच्या आत काम देतील. नंतर कामाच्या ठिकाणी पाळणागृह, प्रथमोपचार, पेयजलाची सोय आणि कामावर असताना अपघात झाल्यास खर्च या योजनेतूनच देण्यात येईल. महिलांसाठी विशेष तरतुदी केलेल्या आहेत. त्यामध्ये एकूण कामगाराचे किमान 1/3 कामगार जे असतात ते महिला असाव्यात. कामाच्या ठिकाणी बालसंगोपनाची सुविधा या योजनेद्वारे उपलब्ध केली जाते. आता खर्चाचा वाटा कसा आहे तर मजुरीसाठी जो खर्च आहे ना, केंद्र राज्यामध्ये पूर्ण मजुरीचा वाटा फक्त केंद्र 100% केंद्रच उचलतो. नंतर साहित्यासाठी केंद्र आणि राज्यामध्ये 75% केंद्र आणि 25% राज्य उचलतो. नंतर बेरोजगाराचा भत्ता केंद्र काहीच उचलत नाही, राज्य 100% बेरोजगाराचा भत्ता उचलतो. त्याच्यानंतर नोटमध्ये बघा, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम 2005चा, त्या अंतर्गत 50% मूल्याचे कार्य ग्रामपंचायतीने कार्यान्वित केले पाहिजे अशी तरतूद आहे. 50% मूल्याचे कार्य ग्रामपंचायतीने कार्यान्वित केले पाहिजे. ओके, आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आपला चॅनल VIP ऑफिसर्स क्लब. ओके, थँक्यू.